अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. आज आपण अथर्वशीर्षाचे महत्त्व आणि फायदे बघणार आहोत. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्याचप्रमाणे विघ्न दूर करणारे विघ्ननाशक देखील आहेत. 14 विद्या व 64 कलांचे अधिपती असणारे गणपती बाप्पा या देवताची पूजा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. कलियुगामध्ये श्री गणपती बाप्पा ही तत्पर पावणारी देवता आहे. योग्य ती सेवा, उपाय, उपासना, साधना, पाठ केल्यास गणपती बाप्पा त्यांचे फळ तत्पर देतात. कोणताही नवीन व्यवसाय, शुभ कार्य, लग्न समारंभ सुरू करण्यापूर्वी श्री गणेशांचे पूजन केले जाते. गणपती बाप्पांच्या सेवेमधील सर्वात महत्त्वाचे स्तोत्र म्हणजे श्री गणपती अथर्वशीर्ष. श्री गणपती अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी उपनिषद लिहिले आहे. अथर्वशीर्ष हे एक उपनिषद स्तोत्र आहे. ते 4 वेदांपैकी एक अथर्ववेदाशी संबंधित आहे. अथर्वशीर्षामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे. अथर्वशीर्ष या शब्दाची फोड करत अर्थ लावला असता थर्व म्हणजे चंचल, अथर्व म्हणजे स्थिर, तर शीर्ष म्हणजे मस्तक असा होतो. अर्थात ज्या स्तोत्राच्या पठणाने व्यक्तीच्या बुद्धीला स्थिरता येते ते म्हणजे अथर्वशीर्ष होय. गणपती अथर्वशीर्षाच्या सुरुवातीला गणपती बाप्पांच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगितली आहे आणि शेवटी गणपती बाप्पा हे परब्रह्म आहे असे सांगितले आहे. गणपती बाप्पा हे विश्वाचे आधार आहेत, तसेच ज्ञान आणि विज्ञानमय आहेत. मूळ गणपती अथर्वशीर्ष हे संस्कृतमध्ये आहे, पण ज्यांना संस्कृतमध्ये पाठ करणं शक्य नाही त्यांनी मराठी अनुवाद वाचला तरी हरकत नाही. कारण देव नेहमी आपली श्रद्धा भक्ती बघतात. मनापासून केलेल्या भक्तीने सर्वच देव प्रसन्न होतात. गणपती अथर्वशीर्षाचे पठण कोणत्याही बुधवारी, चतुर्थी तिथी किंवा शुभ मुहूर्तावर सुरू करावे. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. गणपती अथर्वशीर्षाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया. गणपती अथर्वशीर्ष हे एक पवित्र स्तोत्र आहे. अथर्वशीर्षाच्या पठणाने बुद्धीला स्थिरता मिळते. मुलांचे व तरुणांचे अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी रोज नियमितपणे अथर्वशीर्षाचा पाठ करावा. घरामध्ये, ऑफिसमध्ये, व्यवसायात काही समस्या असतील तर अथर्वशीर्षाचा पाठ केल्यास त्या समस्या कमी होतात. नोकरी व व्यवसायात, घरामध्ये प्रगती होते. नियमितपणे अथर्वशीर्षाचे पठण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात आणि आर्थिक समृद्धी येते. गणपती शीर्षाचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व घरातील वातावरण आनंदी राहते. गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्यावर गणपती बाप्पांची कृपा जाणवू लागते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू, केतू व शनी ग्रहांचा अशुभ प्रभाव असतो त्यांच्यासाठी अथर्वशीर्षाचा पाठ अत्यंत फायदेशीर ठरतो असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करताना काही नियम आहेत, ते जाणून घेऊया. गणपती अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे. पाठ सुरू करण्यापूर्वी आई वडील गुरूंचा आशीर्वाद घ्यावा, त्यांना नमस्कार करावा. गणपती अथर्वशीर्षाचा
पाठ सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करावी. हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा, दुर्वा, शमीपत्र, लाल जास्वंद किंवा लाल फुले वाहावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. पूजा करणे शक्य नसेल तर गणपती बाप्पांचे मनामध्ये स्मरण करावे व नमस्कार करून संकल्प करायचा असेल तर संकल्प करावा. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष वाचनास सुरुवात करावी. वाचन करताना अथर्वशीर्ष वाचन करत असताना उच्चार अगदी स्पष्ट असावे. अथर्वशीर्ष एकापेक्षा जास्त वेळेस वाचणार असाल तर वरद मूर्तये नमः इथपर्यंत वाचावे. अथर्वशीर्षाच्या सुरुवातीला येणारा शांती मंत्र पठणापूर्वी एकदाच म्हणावा. जर अथर्वशीर्षाची जास्त आवर्तने करणार असाल तर हा शांती मंत्र एकदाच म्हणायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष पठण करत असताना पूर्व, पश्चिम, उत्तरेस तोंड करून बसावे. कधीही दक्षिण दिशेस तोंड करून बसू नये. हे नियम पाळून तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्यास उत्तम फलप्राप्ती व फलश्रुती मिळते. गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाने बुद्धी आणि मन स्थिर होते. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेले काम नेहमी यशस्वी होते. आपला आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्ती नम्र होते आणि अशी व्यक्ती अडचणीमध्ये देखील शांत राहून संधी शोधते. अथर्वशीर्षाचा पाठ एकदा 11 वेळा, 21 वेळा किंवा 1,000 वेळा केला जातो. गणपती अथर्वशीर्षाकडे आध्यात्मिक आणि तसेच वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून बघता येते. कारण गणपती अथर्वशीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तींचा आहे. हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या गणपती अथर्वशीर्षाचा मराठीतील अनुवाद जरी वाचला तरी या रचनाकारांच्या बुद्धिमत्तेचे आश्चर्य वाटते आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी आपले दोन्ही हात सहजपणे आदराने जोडले जातात. तसेच आज संकष्टी असल्यामुळे या अथर्वशीर्षाला च्या वाचनाची सुरुवात करावी. तुम्हाला चांगला अनुभव येईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.